होणार आहे. नवीन फोनची ना त्यांना सर्वांना पार्टी खायची होती. तर फायनली गाईज आपले ना पिझ्झा तयार झालेले आहे. तो चाललेला आहे मुंबईला. खरं खरं का काय खरं. मी कुठं काय बोललो. बाय 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 बाय. The more we pass time, the more we need to set the rewind. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग बेसिकली पार्टी ब्लॉग होणार आहे. म्हणजेच की आपली सह्याद्री टीम आहे ना सर्व घरी आलेले. अमोल भाऊ, जयराम भाऊ, रवी भाऊ, रोहित, अरविंद, सोन्या सर्व आलेले. जेवढे आपले शॉप आहेत ना तेवढे सर्व आपल्या घरी आलेले आहेत. अँड आज ना फुल पार्टी होणार आहे. बाहेरून पिझ्झा ऑर्डर करण्यापेक्षा ना आता घरीच मला पिझ्झा बनवता येतो. तर मी ना सर्वांसाठी मस्त पिझ्झा बनवणार आहे. तसं पण सर्वच ना मला नुसती पार्टी 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 मागतच होती. कृष्णने मला नवीन फोन दिलेला आहे आणि नवीन फोनची ना त्यांना सर्वांना पार्टी खायची होती. त्याच निमित्ताने हर्षदची सुद्धा पार्टी होऊन जाणार आहे. हर्षदला सुद्धा खूप सारा पिझ्झा खायला भेटणार आहे. आवडतो ना पिझ्झा? लय आवडतो. येस. मग आता ना आपण दोघं मिळून सर्वांसाठी खूप सारे पिझ्झा बनवू आणि मग खाऊ. ऋषीने ना पिझ्झा बेस इतके सारे ऑर्डर करून ठेवले होते. किती सारे पिझ्झा बेस आहे. सर्वात आधी ना मी जे पिझ्झा टॉपिंग्स राहते ना ती खूप सारे तयार करून ठेवते. म्हणजे फटाफट पिझ्झा तयार होतील. आता जे सर्व टॉपिंग्स होते ना ते सर्व कट केलेले आहे. पनीर सुद्धा थोडं फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण पिझ्झा तयार करूयात. सर्वात आधी ना सॉस तयार करून घेऊयात. हर्षदला या ठिकाणी ना खूप जास्त भूक लागलेली. खरबूज आहे ना, खरबूज मध्ये थोडं पाणी जमा झालेलं होतं. ते पाणी पितोय. शी तस नको करू, कापून खाते. तेच करतो. मला तर असं वाटतंय एक पिझ्झा बनवा आणि सर्वात आधी हर्षदला खायला द्यावं. खूप जास्त भूक लागलेली त्याला. मला एवढी भूक लागलेली एवढी लोक एवढी शाळेत डबा नाही खाल्ला का? खाल्लाय पण 11 वाजता खाल्लाय. हा का? ते फोनला लागेल ना. आणि तुला माहितीये का आज आमच्या 4 लेक्चर वाया गेले. कस काय? आम्हाला आहे ना दुसऱ्या शाळेत नेलं होतं. का रे? असंच नेलं तर एक स्पीच होतं. एक स्पीच देणार होते तर तिथे गेलतो. अरे वा, 4 लेक्चर मज्जा झाली मग आहे ना. त्याचा आज आहे ना स्पोर्ट्सचा लेक्चर पण होता. म्हणजे एक लेक्चर पण गेला. या साईडला माझे 2 पिझ्झा तयार झालेले आहे. हा मी एक ना नॉर्मली अनियन टोमॅटो वाला पिझ्झा बनवला आहे. यामध्ये मी थोडेफार पनीर, अनियन, कॅप्सिकम, ब्लॅक ऑलिव्ह पण टाकलेले आहेत. ब्लॅक ऑलिव्ह तर मी दोघांमध्ये टाकलेले. मला ब्लॅक ऑलिव्ह खूप जास्त आवडतात. आता बाकीच्यांना आवडतात की नाही काय माहिती. फायनली पिझ्झा तयार झालेला आहे आणि यार इतकं सॉफ्ट, इतकं चीजी, इतका भारी दिसतोय माहिती का. एकदम बाहेर सारखा, एकदम जो टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाईज लागते ना सेम तसा पिझ्झा दिसतोय. मला आज पिझ्झा खायचा नव्हता पण याला बघून मला तोंडाला पाणी सुटते. इतका सुंदर झालेला आहे पिझ्झा. तुला कोणता खायचा हर्षद? हा पनीर वाला आहे आणि हा ते काय बोलतात ब्लॅक ऑलिव्ह आलाय. डिश खायचा आहे का? मग हा मी नंतर कट करते. हा तुला कट करून देते आधी. तर पहिला पिझ्झा आहे ना मी हर्षदला दिलेला. हर्षद कसा झालाय? वाव, ते चीज कसलं भारी झालंय. मेल्ट लय भारी झालंय. त्याच्यावर सॉस, चीज सगळं म्हणजे सगळं सेम झालेलं आहे. अजून लय भारी लागतंय. ओव्हर नाही झालेलं आहे. एकदम भारी. आता मला आहे ना मायक्रोवेव्हची जी सेटिंग आहे ना ती एकदम परफेक्ट कळालेली आहे. म्हणजे पिझ्झा आहे ना खालून एकदम क्रिस्पी होतो. वरचं जे चीज असतं ना ते एकदम सॉफ्टली मेल्टेड होते. एकदम जळत नाही. ते एकदम मस्त मेल्टेड होतं. आणि ते काय बोलतात त्याला, असे लाईन येतात चीजचं. असं खाताना ते चीज वाले असे लाईन नाही आहेत का? तर तू खात होता तेव्हा आली होती तर ते पण येतंय. अरे मी अशी तर शिमला मिरची नाही खात पण पिझ्झावरची ना म्हणजे मी जेवढी पण शिमला मिरची असते सगळी खाऊन घेतो. एकदम भारी लागते पिझ्झावरती. ऋषीची त्यांची मीटिंग चालू आहे ना तोपर्यंत आम्ही मस्त पिझ्झा खाऊन घेतोय. म्हणजे नंतर आहे ना ते खाऊन येत. मग तुम्ही खाल्लं ना जा मग एकच प्राईस देतोय. बाकी कधी गायब होतं समजत नाही. मग आता आम्ही खाऊन घेतो. आम्ही पहिले खाऊन घेतोय त्याच्यानंतर त्यांच्यासाठी मस्त गरमागरम बनवून देतो. पिझ्झा केला म्हणलं तर लगे पळत आले घरी. पूर्ण नाही खायचं आहे. थांबा त्याला कट करायचं अजून. कट केलं नसतं की कट करावं लागतं त्याला. सगळ्यात बारीक हे आणि सगळ्यात हावरट हेच आहे. असं दाखवतो मी किती खातो किती नाही. आणि मेन म्हणजे सगळ्यात कमी जेवण यांचंच आहे. सगळ्यात कमी जेवण मी इकडे पाहत्या इकडे पाहत्या वाळून गेलो होती ती लवकर कापा. ते दम नाही. वरच्यांना सगळ्यांना खाली घेऊन या तेव्हाच भेटत. तुम्ही पहिले खाली घेऊन वरती घेऊन जाणार. नाही खाली त्याच्या लाईटरने कापतात काय? कसं कापस लोक सांग या ना. तुम्ही त्यांना घेऊन या ना पहिले खाली. कापस काय? तसं नाही कापावं लागत त्याला. टाकसान तोडून बिचारायला. आम्ही व्हिडिओ करतो तुमका. लय भूक लागली बरं एक असतं त्यांचा. पा किती आवडे पा. कसं कापून देऊ? मला गरम करायचंय तुमच्यासाठी. तर थंड झाला. हा कापा ना. हा गरम थोडंसं कापा ना. बरं हे गरम झाला. हे कापा. गरम मला आले बाबा पण तरी आज. वास आला धावून वास वास आला धावून वास
मी तेव्हापासून वरतीच गेलो नाही, आलो बसून. अमोल भाऊने त्याला काय हात बी धुवून घेतले. वास आला, वास. इष्ट कवर लागलं मला. तसंच पाहिजे, तसंच पाहिजे, तसंच पाहिजे. सगळेच खाली येते वास आला. अरे तुम्हाला मी पार्टीसाठी मस्त सगळे पिझ्झा बनवून देणार होते, कसे खाऊ लागले हातात हातात घेऊन. एक नंबर बनला तिथे. कसं झालं जयराम भाऊ? भारी आहे. डायरेक्ट डॉमिनोज झालंय. त्याच्यापेक्षा भारी. अरे दादा वरती गेला आता परत आलाय. काय म्हणते अरे दिदीला? पिझ्झा शॉप चालू करायचं का म्हणे? करायचं चालू? मस्त आहे. सह्याद्री पिझ्झा. धन्यवाद तुम्हा सर्वांना. आणि आपल्या पिझ्झा पुढे सगळे फेल आहे. डॉमिनोज सगळे ते सोन्या दादाला दिल त्या स्वतःच खाऊ राहिला. सगळ्यांचं मार्केट जाम होऊन जाईल. अरे दिदीला एवढ्या ऑर्डर आल्या आता अरे दिदी फटाफट काम करते. कन्फ्युज झाले मी आता. पार्टी आहे अरे दिदीकडून. येस. फोनची पार्टी करू नका कोणीच. तर फायनली गाईज आपले ना पिझ्झा तयार झालेले आहे आणि आपण आता आहे ना आपल्या हावरी गँगला द्यायला चाललेलो आहे. पिझ्झा आहे ना आपण यांना सर्वांना देऊयात. तसं तर यांनी सर्वांनी टेस्ट केलेलाच आहे. हा, पण याने नाही केलेलं. याने नाही केलेलं, याने नाही केलेलं. आता त्यांना मागा. हा? तुम्ही घेतला का? नाही तुम्हाला घ्या नाही आम्ही गरीब आहे. हो, दीदी घ्या रे तुम्ही. नाही हो, जाऊ दे. तुम्ही. नको नको तुम्ही एक नंबर बनवला ना. लय भारी. ठेवा एक नंबर. खाली सांडावे नाही. ही मोबाईलचीच पार्टी आहे. सर्वांनी पोटभर खावे. कोणीच सांगायचं बघ, तू सांगशील. पोट भर एक बाईट पोट भर खायची. जे स्किल पाहिजे तेवढं भांडून कुडून खायची. भांडण खा. तो बोक्या पाना, तो बोक्याच्या ताटातलं घ्यायची कोणाचीच हिंमत नाहीये. म्हणजे मी केलं त्याचं काय नाही, भाऊने दिलं तेच लय मोठं झालं. थँक्यू. लय भारी बनवलं. तुझ्या लग्नाला काय तुम्हाला पार्टी? मला वाटलं पिझ्झाची ऑर्डर. मला पण तेच वाटलं, त्याच्या लग्नात ऑर्डर देतात काय. अरे हे बघा ना, पार्टी कुठं चालू आहे, बाहेर बसले. बेस्ट बेस्ट बेस्ट. सोन्याला खायचं नाहीये ना म्हणून तो बाहेर बसलेला आहे. त्याला चालत नाही पिझ्झा म्हणून. एक पूर्ण ताट घेऊन बसला. आले चोर आले तुझ्या जवळ. एक चोर आलेले तुझ्या जवळ. मग पटापट खाय ना. फटाफट खावं लागतं इथं, फटाफट. आता सर्वांनी पिझ्झा खाल्लेला आहे आणि सर्वांना पिझ्झा ना खूप जास्त आवडला. करायला वगैरे काहीच प्रॉब्लेम नसतो माहिती का, पण सर्वांना आवडणं इम्पॉर्टंट राहतं. आमचं संध्याकाळचं जेवण पण झालेलं आहे आणि जेवण ना एकदम मस्त झालंय, पोटभर झालेलं आहे. तरी पण ऋषीन त्यांची मीटिंग अजूनपर्यंत चालू आहे. सकाळच्या 10 वाजेची त्यांची मीटिंग चालू होती, आता रात्रीचे 8 वाजलेले, अजूनपर्यंत त्यांची मीटिंग चालू आहे. हर्षद, क्या लगता है इतना क्या सीरियस डिस्कशन चालू होगा उनका? हा, ते अंबानी सोबत डील करताय की काय? करतच असं वाटतं. अंबानी सोबत नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत असन ते. मला वाटतं अजून 10 वाजेपर्यंत चालणार आहे. 10 वाजेपर्यंत चालनच, अजून 2च तर घंटे बाकी. 10 वाजे 12 घंटे त्यांची मीटिंग चालू. तिथंच बसलेले, खाली पण नाही आलो कोणी. या गंभीर क्वेश्चनवर हे चालू असेल की कटप्पा आणि बाहुबली को क्यों मार. हा बरोबर. किती वेळानंतर फायनली ऋषीची त्यांची मीटिंग फिनिश झाली आणि आता ऋषीचं जेवण सुद्धा झालेलं आहे. आणि असा एवढा हिरो सारखा तयार याच्यासाठी झालेला आहे कारण की तो चाललेला आहे मुंबईला. मला सोडून. हा, गाडीत चाललेला आहे, पण मला सोडून चाललेला आहे. मला बोर होईल यार. आणि मला बोर नाही होईल, मला लय मज्जा येईल. यस, माझ्या मित्रांसोबत चाललोय, मज्जाच येईल ना. खरं खरं का? हो खरं. आपल्या व्हिडिओ सारखं काय खरं? मी कुठं काय बोललो? हा, करमणार नाही ना मग माझ्याशिवाय. म्हणजे खरं बोला तर खोटं. खोटच बोल. हा कर मला. मी म्हणते रात्रीचे 10:30 वाजलेले, एवढे हिरो बनून जायची तुला काही गरज आहे? अरे होती तर सकाळी आंघोळ करायला भेटणार. हा, पण मग आता रात्रीचं तू असं का चाललेलं? एक तर गरमी आहे, एवढी मोठी हुडी, ती पॅन्ट वगैरे घालून चाललेला आहे. आणि ही पॅन्ट बिना पॅन्ट जाऊ काय? अरे पण हे एवढे भारीचे कपडे तू आता का घालून चाललेला आहे? नॉर्मल जाऊ शकतोस ना. इमॅजिन कर, मी असं गाडीमधून चाललोय बरं का. आणि कोणती तर पोरगी आली. नाही, परी. हा, परी माझ्या समोर आली. मी नाही येणार ना, मी घरी राहणार आहे. मी कस काय येऊ तुझ्या समोर? परी म्हटलं चुडेल नाही. चुडेल घरीच थांबणार. ती परी माझ्या समोर आली तर ती अशी इम्प्रेस झाली पाहिजे ना, की यार कितना सोना मुंडा आहे, असं वाटलं पाहिजे ना तिला. असं म्हटलं अशी. बस किती भारी पोरगी आहे. बस. स्वभाव पण भारी, दिसायला भारी, सगळं भारी.
हो 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 बस झालं स्वतः स्टोरी बस. असं वाटलं पाहिजे तिला म्हणून ये ना मी ये ना आवरून चाललोय. अरे उन्हाळा चालू झालेला आहे आपल्या इथेच एवढी गरमी होते मुंबईला तुला किती गरमी होईल या कपड्यांमध्ये. माझ्याकडे ना स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ मध्ये एसी आहे. मी एसी लावून आलेले भाऊ. सगळी टीम चाललीये. तू बी चाललाय का? अरे बापरे आशिष पण चाललेला आहे. टी शर्ट कोणा घातलं? डाफ्या ए, किती विचित्र दिसतंय रे. याला सगळीकडे जायला टाइम आहे पण कटिंगला जायला टाइम नाही वाटतं आहे ना. ऋषी ए तुझ्या गाडीच्या समोरची परी येणार होती ना ती याला बघून नक्की घाबरून पळून जाणार आहे. त्याला उतरून देतो गाडीतून. एक नंबर चाल मग नाही रे तुला चहा पाजणार. ऋषी आशिष रोहित अरविंद भाऊ सगळे निघालेले आहे जायला. हा नाही येते तुमच्या सोबत. तो पुण्याला चालला. हा अमोल तू पुण्याला चालला. अरे बापरे मज्जा. हा तर गाईज हा आहे अरविंद याला सबस्क्राईब करा. मेन म्हणजे ना सर्वात जास्त खुश कोण होणार माहिती का मी पुण्याला चालल्यावर हर्षद का लय एक्साइटेड आहे. किती दिवसाचं मला विचारतोय महिन्यापासून तू पुण्याला कधी तू सायकल आणणार आहे म्हणून. हा बरोबर. तर अमोलची सायकल आहे ना पुण्यालाच आहे तर ती याला का पाहिजे मला ते नाही कळत आहे. आणि ती मी वापरणार आहे बेटे. आणि तुला नाही भेटणार आहे. तुम्ही दोघं नाही वापरली तर मी वापरणार आहे. हा बर बघू ना किती सायकल वापरत्या. घे घे भाऊ. चल घे. एक जण ब्लॉग साठी तडफड तडफड करतोय. घे हा, इकडून तिकडून ब्लॉग करायला लागलेला. हा भो घे 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 ब्लॉग घे. बाय बाय. हो तुम्ही पण चालले पुण्याला चालले ते सकाळी. वा वा वा. आता गाडीपर्यंत लिफ्ट देत आहे मला. चलो हो तेवढे पण कष्ट नको घेऊ तू सोसायटी पर्यंत पाहिजे जायचे. माझे भाऊ आले ना मला सोडायला. चलो मेरे भाई. सगळ्यात जास्त एक्साइटेड मुंबईला जायला आशिष आहे. त्याला आहे ना ऋषी कुठंच नेत नाही. फर्स्ट टाइम चालले वाटते मुंबईला. छोट्या लेकरावाने माग लागायचं ऋषीच्या. दादा येऊ द्या ना हो दादा प्लीज ना येऊ द्या ना. लागत नव्हता माग. हा एकदाच नेलं होतं. हा आपणच दोघं गेलेलो आहे. ती सायकल केवढी दिसते तेव्हा ते किती लंबे झाली. हा मला आणशील का नक्की. आणणे मला 17 Pro Max नक्की आणशील का. नक्की नक्की काय पाहिजे तुला सांगा बघ. मला हा कपडे घेऊन ये जॅकेट घेऊन ये मला भारीवाले. नाईकीचे मेकअपचे प्रोडक्ट पण आणले तर चालेल. आणि मला आता बघूच काय आणतो तू आहे ना. अगं माय अगं माय अगं माय ये क्या हो गया. गाडी चढतच नाही यार वरती. ओ शिट 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 शिट. फायनली गाडी चढलेली आहे. बाय बाय. बाय बाय. यायचंय का तुला. नाही मला यायचं नाही पण मला करमणार नाही. अब सच बोल रहा है. पण मला यायचं नाही. मला असं म्हणणं आहे की तू पण थांबायला पाहिजे होतं. आणि काम कोण करेल. करावं लागतं पोटा पाण्यासाठी करावं लागतं गाईज. जाना तो पडेगा. जाऊ बट द्यावं आपण लागलं लवकरच त्याला. फिरायला जाऊ कुठेतरी. तू मला नुसतं शेंगा देतोय रे बाबा प्लीज. शेंगा तर नको देत जाऊ. नाही शांगा नाही. आता तुला भोपळा तुला नुसतं फिरायला जाऊ फिरायला जाऊ फिरायला जाऊ म्हणतो. बैस माग आता चालला ना फिरायला मुंबईला. बाय नीट जा. हॅव सेफ जर्नी. Yes, thank you so much for giving me this compliment. ओके बाय. सर्व केलेले आहेत मी. माझी नाईट स्किन केअर सुद्धा केलेली आहे. तर आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. अँड गाईज 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 प्लीज यार सबस्क्राईब करा. तुम्ही ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपल्याला लवकरच 14 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आणि त्याला काही नाही 4-5 हजार सबस्क्रायबर बाकी आहेत. सो तुम्ही जर फटाफट सबस्क्राईब केलं ना तर आपले 14 लाखाचं जे टार्गेट आहे ना ते फेब्रुवारी महिन्यामध्ये कम्प्लीट होऊन जाईल. सो पटापट सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर म्हणते बाय. There's something from nothing. Life changes, just open the door. One thing certain.